Namaskar. In this video lecture, we have to discuss tRNA molecule as the adapter molecule. आपण जो पार्ट स्टडी करत होतो that is the protein synthesis, and you know that in protein synthesis two processes are involved. The first process is the transcription and second process is the translation. We have already discussed the process of transcription, in which genetic information which is present in the DNA molecule is copied from one of the two strands of DNA molecule into the mRNA molecule. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय झालं होतं, जे दोन स्ट्रँड मध्ये जी पॉलिपेप्टाइड सिंथेसिसची इन्फॉर्मेशन डीएनए जवळ होती, सिस्ट्रॉन जवळ होती, ती इन्फॉर्मेशन कॉपी केल्या गेली होती. कशामध्ये कॉपी केल्या गेली होती? mRNA मॉलिक्यूल मध्ये कॉपी केल्या गेली होती. आता कशी कॉपी केली गेली होती, तर आता बघा, आपण समजा एक mRNA मॉलिक्यूल या ठिकाणी मी ड्रॉ करतोय. दिस इज mRNA मॉलिक्यूल, 5 प्राइम एंड 3 प्राइम एंड, and you know that this mRNA molecule carries the information for polypeptide or protein in the form of triplet codons. कुठल्या फॉर्म मध्ये हा इन्फॉर्मेशन कॅरी करतोय? ट्रिपलेट कोडॉनच्या फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन कॅरी करतोय. आता हा जो 3 सक्सेसिव्ह नायट्रोजिनस बेसेसचा सिक्वेन्स mRNA वर प्रेझेंट आहे, याला आपण काय म्हणतोय? कोडॉन. दिस इज अनदर कोडॉन. These are the various codons present on this mRNA molecule, and each codon codes for specific type of amino acid. Okay, now consider a cell. If you consider this cell, in this cell, this is the nucleus, and this mRNA molecule is synthesized into this nucleus, and actual protein synthesis takes place at ribosome. This part is the ribosome. आता बघा, रायबोझोमला काय करायचं आहे? या रायबोझोमला ज्यावेळेस हा mRNA अटॅच होईल, काय अटॅच झाला? हा रायबोझोमला mRNA अटॅच झाला. mRNA अटॅच झाल्यानंतर या mRNA वर ज्या सिक्वेन्समध्ये कोडॉन्स प्रेझेंट आहेत, त्या कोडॉन्सनुसार या रायबोझोमला काय करायचं आहे? अमिनो ॲसिड घ्यायचे आहेत, आणि अमिनो ॲसिडला कशाने जॉईन करायचे आहेत? पेप्टाइड बॉन्डनी जॉईन करायचे आहे. कशासाठी? पॉलिपेप्टाइड फॉर्मेशनसाठी. आता ही प्रोसेस होत असताना एक्झॅक्टली होतं काय? आता अमायनो ॲसिड जॉईन करायचे आहेत, पण अमायनो ॲसिड्स आर प्रेझेंट इन दी सायटोप्लाझम. Now these amino acid are transferred from cytoplasm to the site of protein synthesis with the help of a special type of RNA molecule, and those molecules are called tRNA molecule. The long form of tRNA is transfer RNA. काय long form आहे tRNA चा? Transfer RNA. Transfer RNA means they transfer these amino acids from cytoplasm to the site of protein synthesis, that is ribosome. आता आपल्याला बघायचं आहे, हा tRNA मॉलिक्यूल कशा पद्धतीनं सायटोप्लाझम मधून अमिनो ॲसिड घेतोय आणि कशा पद्धतीनं या रायबोझोमला तो अमिनो ॲसिड ट्रान्सफर करतं आणि या कोडॉनला कशा पद्धतीनं बाइंड होतं, त्यालाच आपण काय म्हणतोय? tRNA, द अडॅप्टर मॉलिक्यूल. लक्षात आलं? तर आता याच्याकडे जाण्याच्या पूर्वी आपल्याला जो पार्ट स्टडी करायचा आहे, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ tRNA मॉलिक्यूल. वी हॅव ऑलरेडी डिस्कस द स्ट्रक्चर ऑफ tRNA मॉलिक्यूल इन 11th स्टँडर्ड. आता फक्त जेवढा पार्ट आपल्या या ठिकाणी कामाचा आहे तेवढाच पार्ट आपण एक्सप्लेन करतोय, बाकीचा पार्ट एक्सप्लेन करणार नाही. पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दीज tRNA मॉलिक्यूल्स are also called soluble RNA. Why? Because they are present in the cytoplasm in soluble form. हे जे tRNA आहेत, हे tRNA मॉलिक्यूल या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, पण कसे प्रेझेंट आहे? सोल्युबल फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, अँड दॅट्स वाय tRNA आर ऑल्सो कॉल्ड सोल्युबल RNA. ओके,
आता बघा, जर टीआरएनएचं स्ट्रक्चर आपण बघितलं, तुमच्या असं लक्षात येईल कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर बघा, टीआरएनएचं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं आहे. दिस इज secondary structure of tRNA molecule. In this secondary structure of tRNA molecule, it appears like clover leaf, and that's why it is called clover leaf model of tRNA molecule. It is the secondary structure of tRNA molecule, and in this, these are the stems and these are the loops. And overall part is called as arms. याला आपण काय म्हणतोय, one arm. This is the acceptor arm. It is the DHU arm, anticodon arm, T-Sci arm, and this is the variable arm. This anticodon arm, each arm has two parts, stem and loop. Stem and loop, stem and loop. Okay, this is the anticodon arm. This part is anticodon loop, and this anticodon loop has the region, and this region is called anticodon. This tRNA molecule has to carry the amino acid from cytoplasm to the site of protein synthesis, that is ribosome. Now, if this RNA molecule, tRNA molecule, has to carry the amino acid, it means that this amino acid must have bind to this tRNA molecule, and this amino acid is bind to this tRNA molecule at 3' position where CCA sequence is there. This is the amino acid. तर पक्क लक्षात ठेवा, अमिनो ऍसिड कुठे बाइंड होतंय टीआरएनएला, 3' पोझिशनला, ज्या ठिकाणी कुठला सिक्वेन्स प्रेझेंट आहे, CCA सिक्वेन्स प्रेझेंट आहे. आता तुम्ही म्हणाल का हो सर, तुम्ही ACC नाही रीड केलं, तुम्ही काय रीड केलं, CCA. खालून वर का रीड केलं, वरून खाली का नाही रीड केलं? त्याचं कारण असं आहे, यू नो दॅट RNA molecule or nucleic acid molecule is always read from 5' to 3'. आता बघा, याचं हे 5' आहे, याचं 3' आहे. This tRNA molecule is single stranded. याच्यामध्ये किती स्ट्रँड्स आहेत? सिंगल स्ट्रँड आहे. And this single strand folded in such a way that it appears like कोणासारखं दिसतंय, क्लोवर लीफ सारखं दिसतंय, लक्षात घ्या. पण ऍक्च्युअली स्ट्रँड किती प्रेझेंट आहे या टीआरएनए मध्ये? देर इज ओनली अ सिंगल स्ट्रँड. आता याला 5' आहे, हे 3' आहे. मग सिक्वेन्स रीड कोणीकडनं करायचं आहे? 5' टू 3' रीड करायचं आहे. म्हणून कसा रीड केला आपण? 3' ला कुठला सिक्वेन्स प्रेझेंट आहे टीआरएनए मध्ये? CCA सिक्वेन्स प्रेझेंट आहे. गॉट इट? अमायनो ऍसिड बाइंड्स टू दिस टीआरएनए मॉलिक्यूल at 3' end where CCA sequence is present. आता याला काय बाइंड झालं? अमायनो ऍसिड बाइंड झालं. फॉर एक्झाम्पल, आता जे अमायनो ऍसिड या ठिकाणी बाइंड झालं, समजा हे अमायनो ऍसिड मिथायनिन आहे. कुठला अमायनो ऍसिड आहे? मिथायनिन. आता जो मिथायनिनचा कोड आहे, विच इज द कोड ऑफ मिथायनिन, आता मी इथे काढतोय. समजा या ठिकाणी मिथायनिनचा कोड मी ड्रॉ करतोय. AUG 5' एंड 3' एंड. मिथायनिनचा कोडॉन कुठला आहे? AUG. आता मिथायनिन याला इथे बाइंड होतं, तर या ठिकाणी जो याचा कोड आहे ना, त्याचा अँटी कोडॉन या ठिकाणी प्रेझेंट आहे. कुठला असेल अँटी कोडॉन मग या ठिकाणी? UAC. कुठला आहे? UAC. लक्षात आलं? म्हणजे बघा, या 3' एंडला जे अमायनो ऍसिड बाइंड होईल, त्या अमायनो ऍसिडचा जो कोडॉन असेल
त्याचा अँटीकोडॉन कुठे प्रेझेंट आहे? या ठिकाणी प्रेझेंट आहे. लक्षात आलं? आता बघा हा ॲडॅप्टर म्हणून काय काम करतोय. ॲडॅप्टर समजतंय तुम्हाला? आता समजा एखादी पिन असेल, आता एखादी पिन आहे, आता एक 2 पिन आहे तुमच्याकडे. काय आहे? 2 पिनचं एक होल्डर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी पिन अटॅच करायची आहे, तर 3 पिन लावता येईल का? नाही. त्याच्यात काय लावावं लागेल? 2 पिनच लावा लागेल ना. जर तुम्हाला तशा पद्धतीचं 3 पिनचं अडॅप्टर घेतलं, त्याच्यामध्ये 3 पिन असणारे दुसरं जे सॉकेट आहे ते त्यामध्ये आपल्याला काय करता येईल? अटॅच करता येईल. सेम थिंग इज हिअर. आता बघा काय होतंय. आता हा कुठे आलेला आहे? mRNA रायबोझोम जवळ आलेला आहे. या रायबोझोम जवळ आल्यानंतर या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? याचा कोडॉन प्रेझेंट आहे. आता होतं काय? हा tRNA मॉलिक्यूल, समजा आता हे अमायनो ऍसिड मिथायनिन, हे याला इथे बाइंड झालं. हा tRNA कुठे प्रेझेंट आहे? या ठिकाणी. आता इथून याला इथे यायचं आहे. कोणाजवळ? रायबोझोम जवळ. आणि रायबोझोम जवळ आल्यानंतर कशाला बाइंड व्हायचं आहे? या mRNA ला बाइंड व्हायचं आहे. मग बघा आता कशा पद्धतीनं बाइंड होईल. आता हा tRNA निघाला, इथे मी आता परत याला काढतोय. आता बघा हा tRNA आहे. आता हा tRNA हा अमायनो ऍसिड उचलला, याला इथे बाइंड झालं. आता हा कोणाकडे गेला? mRNA कडे गेला. याला इलॅबोरेट करतोय आपण या ठिकाणी. इलॅबोरेट केल्याबरोबर बघा आता ॲडॅप्टर म्हणून कसा काम करतोय. बरोबर हे कॉम्प्लिमेंटरी बेसिस आहेत. हा कोडॉन आहे, त्याला अँटीकोडॉन म्हणजे काय? याचे कॉम्प्लिमेंटरी या ठिकाणी. म्हणजे A, U आणि A मध्ये काय फॉर्म होईल? बॉन्ड. ए आणि यू मध्ये काय फॉर्म होईल? बॉन्ड. आणि या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन होऊन हा जो tRNA मॉलिक्यूल आहे कशाला कॅरी केलंय? मिथायनिनला कॅरी केलंय. कुणापर्यंत कॅरी केलंय? या mRNA पर्यंत कॅरी केलंय. कशानुसार कॅरी केलंय? कोडॉननुसार. आणि या कोडॉनला हा काय झाला? अटॅच झाला. कोणाच्या माध्यमातून? अँटी कोडॉनच्या माध्यमातून. अँड दिस नेचर ऑफ tRNA इज दी अडॅप्टर मॉलिक्यूल. लक्षात आलं? बघा आपण कुठकुठले पॉइंट्स कन्सिडर केले tRNA दी अडॅप्टर मॉलिक्यूल या टॉपिकमध्ये. The first point we have studied is that the information for protein synthesis is stored in DNA molecule. From this DNA molecule, this information is transferred to ribosome in the form of triplet codon through mRNA molecule. The amino acids according to the codons present on mRNA molecule how to bind to form polypeptide chain. Amino acids are present in the cytoplasm. These amino acids binds to the tRNA molecule at 3' position where CCA sequence is present. And this tRNA molecule has anticodon loop where anticodon is present. With the help of anticodon, tRNA molecule binds to this mRNA molecule and brings the amino acid to the ribosome. And thus, tRNA molecule is the adapter molecule. Got it? This is the information regarding tRNA, the adapter molecule. One important point regarding this tRNA molecule is that how many types of amino acids are there? 20 types of amino acids are there, and that's why there are 20 different types of tRNA molecule.